एक्सेलमध्ये स्मार्ट काम करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण त्याआधी पार्ट 1 नक्की बघा, नाहीतर काही ट्रिक मिस होतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलच्या पॉवरफुल ट्रिक्स बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर यांचे सगळ्यांचा ॲव्हरेज जर केला तर आपल्याला हा अशा प्रकारे इथं पर्सेंटेज दाखवते. खरं वेळेला गेलं तर अशा प्रकारे पर्सेंटेज नाहीये. तर आपल्याला जर याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करणार, इथं 100 टाईप करून घेणार. तर याला आपण करून घेणार कॉपी. कॉपी केल्यानंतर हा पूर्ण डाटा सिलेक्ट करून घेणार. राईट साईडचा बटन दाबणार, याच्यानंतर पेस्ट स्पेशलमध्ये जाणार. याच्यानंतर इकडे आपण काय करणार, याला डिवाइड करणार आणि ओके करून घेणार. याच्यानंतर आपण हा जो दिसतोय त्याला आपण इथं पर्सेंटेजमध्ये इथं कन्वर्ट करून घेणार. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. याच्यानंतर ऑटो फिट कॉलम विथ पुढचं ऑप्शन, की आपल्याला जर याला जर मॅन्युअली जर करायचं म्हटलं तर फार वेळ लागेल, तर आपण याला शॉर्टकट की नाही करू शकतो. त्यासाठी हा पूर्ण डाटा सिलेक्ट करून घेणार आणि आपण कीबोर्डमध्ये प्रेस करणार Alt HOI. आणि तसंच जर रो ऍड करायचं, जर ऍडजस्ट करायचं असेल तर Alt HOA. अशा प्रकारे आपण त्याला ऑटोफिट इथं आपण करू शकतो. याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ऍड ऑप्शन, की आपल्याला ही सॅलरी आहे तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की 350 जे आहे ना आपल्याला इन्क्रीमेंट त्याच्यामध्ये करायची आहे. तर आपल्याला मॅन्युअली जर करायला गेलं तर आपण इथं वेळ लागेल. तर आपण काय करू शकतो, एका टिप्सने हा पूर्ण नंबर आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. त्यासाठी आपण हा नंबरला कॉपी करून घेणार. त्याच्यानंतर हा जो एरिया दिसतो याला सिलेक्ट करून घेणार. राईट साईडचं बटन दाबल्यानंतर इथं आपण याला पेस्ट स्पेशली करणार आणि इथून त्याला आपण ऍड करणार, ओके करून घेणार. म्हणजे आपण बघू शकता की या सॅलरीमध्ये 350 जे इन्क्रीमेंट ते इथं ऍड झाले. याच्यानंतर एक्सेलमध्ये लिस्ट ऑप्शन आहे, की आपल्याला जर आता यांचे जर कोर्स आपल्याला जर मॅन्युअली जर केलं, आता इथं यांचे 3-4 इथं कोर्स आहे. जर आपण इथं मॅन्युअली जर करायला गेलं की आपल्याला इथं मॅन्युअली असं करायला सांगितलेलं की आपण प्रत्येकाचं इथं काय करायचं, आपल्याला कोर्स लिहिणं आहे. जर तसं जर केलं तर आपल्याला वेळ लागतोय. तर आपण लिस्टचा ऑप्शन यूज करून हा आपण सर्च करू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, जेवढा एरिया तेवढा एरिया सिलेक्ट करून घेणार. त्याच्यानंतर डाटामध्ये जाणार, डाटानंतर डाटा व्हॅलिडेशनमध्ये जाणार. याच्यानंतर आपण इथं जाणार लिस्टमध्ये. लिस्टमध्ये गेलो, याच्यानंतर तो विचारतोय आपल्याला सोर्स कोणता आहे, तर आपल्याला हा ये सोर्स आहे आणि याच्यानंतर आपण त्याला ओके करून घेणार. म्हणजे आपण इथं बघू शकता की आपल्याला इथं दरवेळेस आपल्याला टाईप करायची गरज नाही. अशा प्रकारे आपण हा लिस्टचा ऑप्शन इथं यूज करू शकतो. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन बघणार आहे आपण, त्याच्यामध्ये एक्सेलचा डाटा आहे. तर हा डाटा आहे. तर आपल्याला जर याला जर पिक्चरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण सहज एका क्लिकमध्ये याला पिक्चरमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी आपण हा पूर्ण डाटा कॉपी करून घेणार. कॉपी केल्यानंतर आपण इथं खाली येणार ऑप्शनमध्ये, खाली याच्यानंतर आपण काय करणार, इथून ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं आपण पिक्चरमध्ये जाणार. म्हणजे हा जो डाटा आहे आपण इथं सहज त्याला आपण इथं पिक्चरमध्ये इथं आपण कन्वर्ट करू शकतो अशा प्रकारे. याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे प्रेझेंट पेज. आता प्रेझेंट पेजमध्ये असा ऑप्शन आहे की आपल्याला सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे की आपण हा डाटा इथं एंट्रीवरती करून घेणार. की आपण जेव्हा बी समजा आपण आता हा आयडी आहे, इथे आयडी, नेम, सिटी, कोर्स आणि फीस आहे. तर आपण थोडं जर आपण माऊसचं जर कसं जर खाली घेतलं की आपल्याला आपला टायटल इथं दिसत नाही. तर हे जर आपल्याला जर स्टेबल जर आपल्याला ही आयडी नेम आणि ते जर आपल्याला एका जागेवरती फिक्स करायचं असेल तर काय करणार, आपण इथं 2 नंबरचं रो सिलेक्ट करून घेणार. यू मॅनेजमेंट आणि त्याला आपण प्रेझेंट पेज करणार. म्हणजे आपण इथं बघू शकता की आपण किती पण वरती गेलो की आपलं जो टायटल आहे तो इथं काय झालेला इथं स्थिर आहे. त्याच्यानंतर पुढची शॉर्टकट बघणार आहे आपण. याच्यानंतर आपल्याला जर हा डाटा आहे तर आपल्याला जर याचा जर चार्ट जर तयार करायचा असेल तर आपल्याला इथे इन्सर्टमध्ये जावं लागेल, चार्ट्समध्ये जावं लागेल. तर ही जी आहे ना ती प्रोसेस थोडीशी लेंझी आहे. तर आपण काय करू शकतो, एका शॉर्टकट कीने आपण त्याला चार्ट इथं क्रिएट करू शकतो. त्यासाठी आपण हा पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार आणि आपण कीबोर्डमध्ये प्रेस करणार फक्त Alt F1. त्याच्यानंतर आपण बघू शकता की इथं ऑटोमॅटिक तुमचं काय झालेलं आहे, इथं चार्ट तयार झालेलं आहे. तुम्ही जर याच्यामध्ये काय नंबरमध्ये काय चेंजेस झालं की ऑटोमॅटिक तुमचं ग्राफ्समध्ये काय होतं, इथं ऑटोमॅटिक इथं चेंजेस होते. अशा प्रकारे तुम्ही हा क्रिएट चार्टचा ऑप्शन यूज करू शकता. त्याच्यानंतर पुढचं शॉर्टकट पुढचे टिप्स आहे, त्याच्यामध्ये प्रिंट सिलेक्ट एरिया. प्रिंट सिलेक्ट एरिया म्हणजे काय की आपल्याला जर फक्त पर्टिक्युलर एरियाचीच काय करायचं, आपल्याला इथं प्रिंटमध्ये काढायचं. तर आपल्याला समजा उदाहरणार्थ फक्त अगोदरचे 5 जण एवढीच तुम्हाला त्या एंट्रीमध्ये करायचे. जर इथं मॅन्युअली जर करायचं तर आपल्याला फार वेळ लागेल. तर आपण इथं प्रिंट एरियाचा ऑप्शन यूज करून आपण काय करू शकतो, त्याला फिक्स करू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, पेज लेआउटमध्ये जाणार. पेज लेआउटमध्ये गेल्यानंतर आपण इथं प्रिंट एरियामध्ये जाणार आणि इथं सेट प्रिंट एरिया करणार आणि याच्यानंतर आपण करणार कंट्रोल P. सो प्रिंट एरिया करणार आपण इथं. म्हणजे आपण इथं बघू शकता की आपल्याला अगोदरचे फक्त 5 जणांची इथं एंट्री आली. जर नॉर्मल जर करायचं असेल तर काय करणार, आपण पेज लेआउटमध्ये जाणार आणि त्याला क्लिअर प्रिंट एरिया करणार. म्हणजे अशा प्रकारे तो ऑप्शन आपण इथं यूज करू शकतो. त्याच्यानंतर आपण पुढचे टिप बघणार, त्याच्यामध्ये डाटा एंट्री. जर आपल्याला जर ही एंट्री करायची, समजा आपण इथं एंट्री करतोय, मॅन्युअली एंट्री करतोय, तर आपण इथं नाव टाईप करून घेतलेलं आहे,
सिटी टाईप करून घेतल्या पुणे, कोर्स टाईप करून घेतला टॅली, आणि फीस आहे 1450. तसेच आपण दुसरी पण एंट्री करतोय. तर याच्यामध्ये काय आहे ना आपला जास्त वेळ जात आहे. तर आपण तसं न करता आपण एका सोप्या शॉर्टकट कीने आपण ते सहज पूर्ण करू शकतो. त्यासाठी आपण हा पूर्ण एरिया इथं कॅन्सल करून टाकणार. आणि हा जो तुमचा टायटल दिसतो टायटलला सिलेक्ट करून घेणार. कीबोर्ड मध्ये प्रेस करणार आपण Alt D O, याच्यानंतर इथं ओके करणार. म्हणजे तुमच्या समोर इथं डाटा एंट्रीचं फॉर्म आलेलं आहे. जसं तुम्ही इथं प्रेस करणार, जसं आपण इथं उमेश टाईप करून घेतलं, सिटी आपण टाकलं पुणे, याचा कोर्स आहे त्याच्यामध्ये DTP, याने फीस भरलेली 1400 रुपये, आणि एंटर केलं की तो ऑटोमॅटिक तुमची जी एंट्री इथं काय होती ऍड होते. अशा प्रकारे तुम्ही हा डाटा एंट्रीचा ऑप्शन इथं यूज करू शकता. याच्यानंतर आहे पुढचा ऑप्शन आहे की तुम्हाला जर हा नंबर आहे तर नंबरच्या अगोदर तुम्हाला जर इथं जर तुम्हाला रुपीजचं जर फॉर्म लावायचं असेल, रुपीजचं जर सिम्बॉल जर लावायचं असेल तर इथं मॅन्युअली जर करायला गेलं तर अवघड आहे. तर आपण एका क्लिकमध्ये त्याला रुपीजचं इथं सिम्बॉल लावू शकतो. हा पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार, याच्यानंतर होममध्ये जाणार, आणि याच्यानंतर आपण त्याला रुपीजचं फॉर्म्युला इथं आपण लावू शकतो. अशा प्रकारे तो ऑप्शन इथं यूज करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे क्विक टोटल. जर आपल्याला हा ऑप्शन दिसतोय बरोबर आहे, तर याची जर मॅन्युअली जर आपल्याला जर सम जर करायचं म्हणलं तर आपण जर असं सम केलं समजा, प्रत्येकाचे आपल्याला इथं काय करावं लागतं, एक एक कॉलमचं काय करावं लागतं, इथं टोटल करावं लागते. पण आपण एका क्लिक मध्ये हा पूर्ण टोटल करू शकतो. त्यासाठी आपण जेवढा एरिया तेवढा एरिया सिलेक्ट करून घेणार. कीबोर्ड मध्ये प्रेस करणार फक्त आपण कंट्रोल इज इक्वल Alt इज इक्वल एवढंच आपण प्रेस करणार. म्हणजे आपण इथं बघू शकता की ऑटोमॅटिक इथं तुमची काय झाली सगळ्यांची इथं सम आलेली. तर याच्यामध्ये काय चेंजेस झालं तर ऑटोमॅटिक तुमचं इथं सम मध्ये काय होतंय चेंजेस होते. याच्यानंतर फिल सिरीज नंबर आहे. समजा आपल्याला इथं नंबर दिलेले आहे, आपल्याला समजा इथं 1500 नंबर इथं जर टाईप करायचे आहे, समजा आपण जर असं जर टाईप करायला मॅन्युअली जर टाईप करायला गेलं तर फार वेळ लागेल. तर आपण एका ट्रिकने याला आपण 1500 नंबर इथं एका सेकंदामध्ये टाईप करू शकतो. त्यासाठी आपण हा एक नंबर इथं सिलेक्ट करून घेणार. त्याच्यानंतर आपण फिरीजमध्ये गेल्यानंतर सिरीजमध्ये जाणार. सिरीजमध्ये गेल्यानंतर इथं कॉलमला सिलेक्ट करणार. जिथपर्यंत तुम्हाला नंबर पाहिजे तेवढं शेवटचं जे डिजिट आहे त्याला आपण इथं टाईप करून घेणार आणि ओके करून घेणार. म्हणजे इथं बघू शकता आपण जर याला जर लास्टच्या याला जर गेलो तर आपल्याला इथं 1500 नंबर आपण एका सेकंदामध्ये इथं आपण आणू शकतो. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे गोल 6 प्रोडक्ट आहे. तो प्रोडक्ट जे आहे ते 10 आहे. त्याची प्रोडक्ट तुमच्याकडे 10 प्रोडक्ट आहे आणि त्याची जी प्राइस आहे 147 रुपये. जर आपण इथं दोघांचा इथं अगोदर आपण गुणाकार करून घेणार तर इथं 1470 असं उत्तर येत आहे. तर आपल्याला जे आहे ना 4780 रुपये एवढं आपल्याला प्रॉफिट करायचं आहे. पण ऍक्च्युअल आपल्याला माहित नाही की याचं उत्तर कितीसाठी आपल्याला कितीने याला गुन्हा करावा लागेल, म्हणजे तो आपल्याला 4780 उत्तर आहे. त्यासाठी आपण हा पूर्ण डाटा सिलेक्ट करून घेणार. त्याच्यानंतर डाटामध्ये जाणार, त्याच्यानंतर आपण गोल 6 मध्ये जाणार. त्याच्यानंतर आपल्याला उत्तर किती पाहिजे 4780. आणि याच्यानंतर आपण आता इथं फक्त इथं आपण प्रोडक्ट वाढून घेणार इथं आणि याला काय करून घेणार आपण इथं ओके करून घेणार. म्हणजे इथं तुम्हाला 32 प्रोडक्ट जर घ्यावं लागत तेव्हा तुम्हाला 470-80 तुम्ही इथं प्रॉफिट होईल. अशा प्रकारे तुम्ही हा डाटा यूज करू शकता गोल 6चा. याच्यानंतर हा डाटा आहे तर तुम्हाला याला जर ट्रान्सपोर्ट जर करायचं असेल तर आपण एका सेकंदामध्ये करू शकतो. त्यासाठी आपण कंट्रोल C करून घेणार. त्याच्यानंतर इथं बाहेर सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर आपण त्याला हा डाटा जो दिसतो याला आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हा जो डाटा आहे त्याला आपण तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता. आता याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे टेक्स्ट टू कॉलम. आता हा डाटा आहे तर आपण इथं बघितलं गेलं तर हा एकत्र आहे. जर आपल्याला याला काय करायचं सेपरेट जर करायचं असेल तर आपण काय करणार हा एरिया सिलेक्ट करून घेणार. त्याच्यानंतर डाटामध्ये जाणार, टेक्स्ट टू कॉलम करणार, त्याच्यानंतर नेक्स्ट करणार. आता याच्यानंतर तो विचारतो की हा जो डाटा आहे तो कशाने सेपरेट झालेला आहे. तर आपण इथं बघू शकता की हा जो डाटा आहे तो स्पेसने सेपरेट झालेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट करणार, त्याच्यानंतर हा ऑप्शन आपण इथं सिलेक्ट करून घेणार आणि त्याला इथं फिनिश करून घेणार. म्हणजे हा इथं तुमचा डाटा जो काय झालेला आहे इथं सेपरेट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट टू कॉलम ऑप्शन यूज करू शकता. त्याच्यानंतर डेट फॉर्म हा एरिया सिलेक्ट करून घेणार, नंतर टेक्स्ट सिलेक्ट करून घेणार, हा डेट सिलेक्ट करून घेणार. डेट सिलेक्ट केल्यानंतर आपण इथं टाईप करणार Y 1 2 त्याला आपण इथं बंद करून टाकणार आणि क्लोज करू. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता हा टेक्स्टचा फॉर्म्युला इथं यूज करू शकता. त्याच्यानंतर सम इफ. तर सम इफ मध्ये आता इथं पुढचा ऑप्शन आहे की आपल्याला समजा की इथं फूड आहे आणि ट्रॅव्हल आहे की आपल्याला जर समजा हा डाटा थोडासा आपण नॉर्मल घेतलेला आहे की आपल्याला काय करायचं समजा फक्त इथं जे आहे ना फूडचं किती टोटल सेल झालेलं ते आपल्याला इथं बघायचं आहे. जर इथं हा डाटा छोटा आहे तरी आपण इथं एक छोटासा आपण बघणार आहे. त्यासाठी आपण इथं सम इफ हा फॉर्म्युला यूज करणार आहे. सम इफचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपण इथं रेंजमध्ये जाणार की आपली रेंज कोणती ही रेंज आहे. याच्यानंतर तो विचारतो की तुम्हाला काय चेक करायचं पर्टिक्युलर. तर आपल्याला पर्टिक्युलर चेक करायचं आहे फूड आणि याच्यानंतर याची रेंज कोणती आहे सम रेंज कोणती आहे तर ही रेंज आहे. हा पूर्ण रेंज आपण इथं सिलेक्ट करू.
म्हणजे याचं टोटल जे आहे ना पुढचं जे सेल की झालेली इथं 500 झालेली आहे. जर आपण इथं काय चेंजेस केलं की ऑटोमॅटिक तुमचं काय होतं इथं येत आहे, ऑटोमॅटिक इथं उत्तर येत आहे. याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला ट्रिम. जर आपल्याला याच्यामधलं जर स्पेस जर कमी जास्त करायचा असेल तर आपण जर ट्रिमने तो स्पेस करू शकतो. त्यासाठी आपण हा एरिया सिलेक्ट करून घ्या, डिलीट करून घ्या. जसं आपल्याला याच्यामधला स्पेस कमी करायचा तर मी काय करणार इथं ट्रिमचा हा फॉर्म्युला यूज करणार. त्यासाठी आपण हा एरिया सिलेक्ट करून घेणार आणि त्याच्यानंतर हा टेक्स्ट सिलेक्ट करून घेणार. म्हणजे आपण इथं बघू शकता याच्यामधला तो स्पेस काय झालेला आहे इथं रिमूव्ह झालेला आहे अशा प्रकारे. याच्यानंतर रँक आहे, आपल्याला जर यांची जर रँक काढायची असेल तर आपण काय करणार हा रँकचा फॉर्म्युला यूज करणार. त्यासाठी आपण रँक टाईप करून घेणार. रँक टाईप केल्यानंतर फक्त सिंगल रँक घेणार आपण इथं, हा कॉमा सिलेक्ट करून घेणार. त्याच्यानंतर हा पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेतल्यानंतर F4 टाईप करणार आपण आणि हे जो ऑप्शन दिसतोय त्याला आपण डेसिडिंग करणार, त्याला आपण ऑफ करू. म्हणजे इथं ऑटोमॅटिक इथं काय झालेली इथं रँक तुमच्या समोर इथं आली आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं रँकचा फॉर्म्युला इथं यूज करू शकता. तसंच काउंट इफ आहे की आपल्याला काय करायचं, जसं सम इफ होता तसं हा सम इफ हा पर्टिक्युलरचा काय करत होता तो बेरीज करत होता, तसं हा काउंट इफ काय करतो पर्टिक्युलर यांची तो काउंट करतो. जसं मला काय करायचं ऍपल जे आहे टोटल किती वेळेस आलेलं ते मला बघायचं. मी काय करणार इथं काउंट इफ हा फॉर्म्युला यूज करणार इथं. याच्यानंतर रेंज कोणती आहे आपल्याला ही रेंज आहे पूर्ण. आणि याच्यानंतर आपल्याला सेकंड आपल्याला काय चेक करायचं आहे याच्यामध्ये तर ऍपल चेक करायचं आणि त्याला आपण इथं ब्रॅकेट क्लोज करू टाकू. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथं काउंट इफचा फॉर्म्युला यूज करू शकता. तर याच्यामध्ये जर मिनिटी जर एखादी जर चुकीची केली तर ऑटोमॅटिक इथं काय होतं तुमचा डाटा पण अपडेट होत आहे. अशा प्रकारे आपण एक्सेलची पॉवरफुल टिप आपण इथं संपले आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटमध्ये टाईप करा. धन्यवाद.